धरणगुत्ती ग्रामपंचायत आरक्षण जाहीर, इच्छुकांच्या साहेब ते मालक फेऱ्या वाढल्या। धरणगुत्ती ग्रामपंचायतीचा आरक्षण तक्ता जाहीर होताच गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। अनेक इच्छुकांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न आरक्षणामुळे पूर्ण होणार की भंगणार हे स्पष्ट झाल्याने आता गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या थेट साहेबांपासून ते मालकांपर्यंत फेऱ्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या अनेकांनी तक्ता जाहीर होताच आपापल्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू केली आहे। काही जण उमेदवारीसाठी आशीर्वाद घेण्यात व्यस्त आहेत, तर काही जण पक्षातील वरिष्ठ नेते, स्थानिक नेते मंडळी आणि आर्थिक बळ असलेल्या मालकांच्या भेटीगाठी घेऊन पाठबळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत। गावात सध्या चौकाचौकात आरक्षण, संभाव्य उमेदवार आणि आगामी निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे। कोण कुणाच्या गोटात जाणार, कोणाला कुणाचा आशीर्वाद मिळणार आणि कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार याबाबत तर्कवितर्कांना जोर आला आहे। आरक्षणामुळे काही इच्छुकांचा मार्ग मोकळा झाला असला तरी अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना धक्का बसल्याची चर्चा आहे। त्यामुळे काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। एकंदरीत धरणगुत्ती ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल अद्याप वाजलेला नसला तरी आरक्षण जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून साहेबांपासून ते मालकांपर्यंत सुरू झालेल्या फेऱ्यांमुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।